हॅट्रिक मिळाली असते. शुभम शेलारकडनं ही चुकी झाली आहे. अजून एक कॅच ड्रॉप झाली आहे. 2 बॉलवरती 2 कॅच ड्रॉप. सिंगल धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. अक्षय पाटील इथनं आपल्या लहान गेला चिरंजीवाला क्रिकेटचे धडे देताना पाहायला मिळतोय. आज संघामध्ये दाखल केले. सोनूची गोलंदाजी आपण पाहिली जबरदस्त, परंतु त्याच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स नंतर 2 बॉलवरती शुभम शेलारने कॅच ड्रॉप केली. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मिड विकेटला कल्पेश त्या ठिकाणी उपस्थित. कल्पेशकडनं ती मिस्टेक झाली. ऑन ड्राईव्हला टर्न केलाय तिथे ऑन द कार्पेट. सिंगल धाव कंप्लीट. युवराज निमसे, सुधीर निपुर्ते यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. इथे देखील फटक्यात चांगला की क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती झेपावले. त्याच्यावरती 2 धावा इथनं कंप्लीट. बॅकअप देखील पाहिलं आणि इथनं धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा कंप्लीट आणि 4 अंकावरती धावसंख्या पोहोचते. पहिल्या षटक्यामध्ये एक सोनूचं जबरदस्त षटक पाहिलं, परंतु त्यामध्ये एकंदरीत पाहिलं तर फिल्डिंग मध्ये झालेला मिस्टेक. पवन पुत्र स्पोर्ट्स वडपे संघ इन ॲक्शन मध्ये. शुभम शेलार गोलंदाजी ट्रॅकवरती इथनं इंटर झालाय. शुभम शेलार इथनं गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. समोर फलंदाज पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये सध्या तरी पहिल्याच षटक्यामध्ये वडपेकरांची हुकूमत राहिली. सोनूची गोलंदाजी जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न विकेट किपर तिथनं बीट झाला. सागर इंदोले तिथे विकेट किपरच्या भूमिकेत. पहिलाच बॉल प्रचंड भन्नाट वेगाने पाहायला मिळाला. डॉट बॉल आला आणि त्यानंतर मग पाहिलं तर मग प्रचंड वेग शुभम शेलारकडे आहे. वडपे संघ इन ॲक्शन मध्ये पाहतोय. पुन्हा इथनं बॉल बॅक ड्राईव्ह चेंडू अगदी थांबवलं गेलं. स्टॉप केले चेंडूला. स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये अजून एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पवन पुत्र वडपे संघ इथे देखील पहा जबरदस्त चेंडू. अजून एक चांगली पाहायला मिळाली गोलंदाजी. योग्य टप्प्यावरती लाईन अँड लेंथ पकडून सतत गोलंदाजी होती आणि ते योग्यतेचं प्रमाण, योग्यतेचा परिणाम स्वरूपी त्यांना डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. सागर इंदोलेच्या हातामध्ये काय चेंडू सापडत नाहीयेत. अजून एक चांगला चेंडू होता परंतु ऑन साईडला टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये फिल्डिंगकडे मिस्टेक. चेंडू सीमा पार. चौकार. एट रन्स ऑन अ बोर्ड पाहायला मिळत आहेत. शांत संयमी खेळ सध्या सुरू असताना हा चौकार आला. वापे संघ इन ॲक्शन मध्ये आहे. त्यांच्या विपक्षामध्ये पवन पुत्र स्पोर्ट्स वडपे संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. वडपे संघाने आज लेट पण थेट ग्रँड एंट्री त्यांनी मिळवली स्पर्धेमध्ये. 8 धावा 8 रन्स.
पहिल्या षटकामध्ये फक्त 4 होत्या. दॅट्स इट. ओके, शेवटच्या बरोबर 3 धावा होत्या. 5 धावा आणि प्लस आता या षटकामध्ये आपण पहिले एकदा ॲड करूया. 9 रन्स ऑन बोर्ड. बदल आले त्यामध्ये काही बिघाड गोलंदाज पाहायला मिळाला. या ठिकाणी आमचे परम मित्र नरेश पाटील वडवली उपस्थित होते. त्यांचं वेलकम, सुस्वागतम. पाऊन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न, दिशेवरती नियंत्रण नाहीये. व्हाईट बॉल. शुभम शेलार प्रचंड वेग त्याच्याकडे आहे, परंतु वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न करत असताना आलेला हा अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू. व्हाईट बॉल. शांत संयमी खेळ, अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी प्रयत्नशील असतील. इथे प्रयत्न चांगला केला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अजून एक मिस्टेक. कॅच ड्रॉप. पवनपुत्र वडपे संघ आतापर्यंत 3 कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाल्यात. ह्या चुका किती मागात ठरतील टीमला ते पाहणं अत्यंत गरजेचं राहील या मॅचमध्ये. फटका फसलाय तिथे. राहुल इंदोले चेंडू सकाळी वेल जॉज अँड टेकन. अजून एक धक्का. फलंदाज बाद. अखेरकार ही झेल पकडत असताना राहुल इंदोलेने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला. नरेश पाटील वेलकम. या सीझनमध्ये प्रत्येक संघाला जर्सी पुरस्कर्ते म्हणून ते लाभलेत. सर खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा आपण. नरेश पाटील यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपल्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. त्यांची ग्रँड एंट्री या स्पर्धेमध्ये झाली आहे. अक्षय पाटील येतात नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी. या ठिकाणी नरेश पाटील यांचं शुभागमन झालंय. आर्थिक सहाय्य त्यांच्या वतीने मिळाले मला वाटते या स्पर्धेला. हॅलो चेक. दोन षटकं कंप्लीट आणि 2 षटक्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय. फ्लाय झाले 12 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 खेळाडू इथनं बाद झालेत आणि 12 धावा. प्रयत्न करावे लागतील चांगल्या स्थितीपर्यंत जाण्यासाठी. इथे पाहावं लागेल. विकेटचं पाखेर पीस झाले चेंडू. फलंदाज फुल टॉल वसूल केला जाईल. षटकार. फुल टॉल वसूल केला जाईल. षटकार. फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला आणि फुलटॉस बॉलवरती षटकाराला अक्षय पाटीलवरती आक्रमण केलंय.
इथे देखील फटका तर अजून एक चांगला बॅक टू बॅक दुसरा 2 बॉल मध्ये 2 षटकार. नरेश पाटील ज्याला वेळेत द्यायचं की आपण मंचावरती या. भरत निपुरते यांच्याकडनं आपल्याला आग्रहाचं निमंत्रण आहे. 2 बॉलमध्ये 2 षटकार येताना पाहायला मिळाले. इथे देखील अजून एक फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. राहुल त्या चेंडूच्या खाली. तिसरी विकेट. आतापर्यंत कॅच पकडल्या राहुल इंदोलेने 3 कॅचेस पकडल्या आणि 3 झेल घेत असताना अजून एक फलंदाज बाद. अजून एक इथे फटका फसला पुन्हा राहुल. वा जबरदस्त चौथी कॅच पकडली आहे आणि अशा कॅचेस पकडणं सोपं नसतं परंतु राहुल इंदोलेने काय जबरदस्त ॲथलेटिक एफर्ट्स दाखवलेत. वा राहुल या क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो. अनेक मॅचेस अशा क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती जिंकून देत असतो आपल्या संघाला. परंतु आजच्या मॅचमध्ये एका क्षेत्ररक्षकाकडनं पकडल्या गेलेल्या 4 झेल अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. त्यामध्ये 2 झेल अशा होत्या की त्या घेणं देखील शक्य नव्हतं. फक्त ते कारनामा इथनं राहुल इंदोलेच करू शकतो आणि ते करून दाखवले त्याने या मॅचमध्ये. हा देखील फक्त उजव्या स्टिकच्या पाकिट टाकलेला चेंडू. व्हाईट बॉल इथनं आलाय. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न सुरू असताना आतापर्यंत आलेला हा खराब परफॉर्मन्स. इथे देखील पहा स्लोवर बॉल आणि इथनं देखील यशांच्या अगदी मधोमध सापडला. पंचांचा फिंगर अप. फलंदाज 5 षटक कंप्लीट 3 आणि धावसंख्या आहे इथनं 26. परेशला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. पवनपुत्र स्पोर्ट्स वडपे संघ. नवीन फलंदाज बाबा येथे एंटर होत आहेत. समोर आलं तर अगदी हामट केलंय. पुन्हा आता राहुल इंदोले पहा तिथे एका हाताने चेंडूला थांबवलंय. तिथनं देखील फेकी झाली आहे परंतु राहुल इंदोलेचं आपण नेहमीच पाहिलं तर फिल्डिंग चांगली असते परंतु फेकी हाताला काही वर्षांपासून थोडीशी इजा आहे त्यामुळे त्याचा थ्रो योग्य पाहायला मिळत नाही परंतु फिल्डिंगमधील एफर्ट्स लाजवाब पाहायला मिळाले. डीप स्क्वेअर लेगमध्ये कल्पेशला आपण पाहतो फिल्डिंग करताना. इथे देखील डेड बॉल आहे. परेशला पाहतोय गोलंदाज ट्रॅकवर. इथे देखील वेग देण्याचा प्रयत्न. वेग तर प्रचंड होता परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटके आणण्याचा प्रयत्न सुरू असताना त्याच्या आलेला डॉट बॉल अतिशय जबरदस्त गोलंदाजीचा नजराना पाहायला मिळाला. तब्बल 28. पवनपुत्र स्पोर्ट्स वडपे संघ. युनिटी तर चांगली दाखवली गोलंदाजीमधील
इथे देखील पुन्हा बॅटची इनसाइड एज घेतली, तिथं विकेट किपर बीट, परंतु शॉट फायनल त्या क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सागर हिंदोले आज काहीशी फिल्डिंगमधील एफर्ट्स पाहायला मिळाले नाही आहेत. त्याच्याच बंधूंकडनं चांगल्या कॅच पकडल्या, परंतु सागरकडनं त्या एफर्ट्स पाहायला मिळाले नाही आहे. नेहमीच विकेट किपरच्या भूमिकेत सेफ हँड म्हणून त्याला पाहिलं जातं, परंतु त्याच्याकडे आज झालेला मिस्टेक प्रचंड प्रमाणात पाहायला मिळाल्यात. इथे इलेटकेट करण्याचा प्रयत्न. अक्षय पाटील यांचे चिरंजीव आहेत. पहा जबरदस्त क्षेत्ररक्षण, फेकी देखील झाली वा, आणि टाळ्यांचा गजर देखील तिथनं होतोय. भैविक पाटील तिथे उपस्थित होता. चांगलं क्षेत्ररक्षण तिथनं झालं. इथे देखील पुन्हा खाली क्षेत्र आहे. ग्लान्स केला आणि चेंडू जाईल स्वीपर कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, सीमा पार, दर्जेदार चौकार. पहा मॅचमध्ये काय घडतं हे माहीत असण्यापेक्षा मॅचमध्ये प्रयत्न करणं गरजेचं असतं. ते भैविककडनं पाहायला मिळतं. अक्षय पाटील यांचे सुपुत्र आहेत. इथे चांगला बॉल पाहायला मिळाला. भैविक पहा ॲक्शन देखील त्याची आज मॅचमध्ये या वडपेकरांसाठी आकर्षण राहिलो या मॅचचा. तो पहा कमरेवरती हात. त्याला अजून देखील ठाऊक नाही की मॅच पहिली इनिंग कंप्लीट झाली आहे. अजून त्याला फिल्डिंग करण्याची आशा होती त्याला अजून, की अजून फिल्डिंगवरती मैदानामध्ये थांबवायला मिळेल, परंतु भैविक चांगलं कमालीचं क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं आपण पाहिलं. त्याला दाद देतात वापेकर देखील आपण पाहिले तर. चार षटक्यांमध्ये धावा इथं जमा झाल्या आतापर्यंत आपण पाहिलं. 34 धावा, 35चा टार्गेट सेट केले. 24 बॉल 35 धावा. बॅटिंगसाठी सोलामेशी ओपनिंग पेर इथं दाखल होईल. चला वापी संघ फिल्डिंगसाठी मैदानामध्ये दाखल होणं गरजेचं राहील लगेचच. वेलकम नरेश पाटील, वडवली गावचे, हे ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि ज्या ज्या परिसरामध्ये स्पर्धा होतात तिथे त्यांची उपस्थिती ही आवर्जून होत असते. हे त्यांचं क्रिकेटवरती प्रेम आहे. मैत्री संबंध जपण्यासाठी हा माणूस ओळखला जातो आणि आज या स्पर्धेमध्ये इथे उपस्थित झालेत. पहा नरेश पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नरेश पाटील म्हटलं तर मग मैत्री संबंध जोपासणारा माणूस आहे. अनेक मैत्री संबंध तो जोपासत असतो. आज प्रवीण शिंदे आणि आमच्या विनंतीला मान देऊन ते उपस्थित झालेत. सामन्याला इथनं सुरुवात केली जाईल. वापी संघ चला फिल्डिंग लावून घ्या आपण, आणि सलामीची ओपनिंग पेर देखील जाकीर झाली आहे.
सोनू आलेत बॅटिंगसाठी त्याच्या सोबतीने अक्षय पाटील. वेलकम नरेश पाटील, वडोली गावचं हे युवा नेतृत्व आणि अनेक संघांना जर्सी पुरस्कृत करणारे हे व्यक्तिमत्व. बाबा स्पोर्ट्स केले या टीमला जर्सी या सीझनची पुरस्कृत केली. मागच्या सीझनमध्ये केली, माझ्या संघाला जर्सी पुरस्कृत केली होती. या सीझनमध्ये ऐक्यवरा पाचव्या टीमला जर्सी पुरस्कृत करणारे हे व्यक्तिमत्व आणि कुंदे स्पोर्ट्स कुंदे टीमला जर्सी पुरस्कृत करणारे हे व्यक्तिमत्व आहेत नरेशदादा पाटील. एकच वादा आमचा नरेशदादा. सोनूला पाहतो स्ट्राईकवर आपण पाहतोय फलंदाज आणि त्याच्या सोबतीने अक्षय पाटील. 35 धावांचा टार्गेट आणि त्या 35 धावांचा टार्गेट सेट केलेला. सोनूला पाहतो स्ट्राईकवरती रोहित गोलंदाज स्ट्राईकवरती पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज असतील. स्विच इट करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती. लाऊड अपील होती, पंच नकार दिलाय पंचांनी. आपण पूर्वी पाहायचो बंबई आणि परिवार ती सुपारी आपण खायचो, ती देखील आमच्यापर्यंत पोहोचली आहे. तर नवीन फ्लेवर त्यामध्ये आलाय, चोको गोल्ड. इथे फटका फसला, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येण्याचा प्रयत्न. एक चप्प्याने चेंडू गॅदर केला, त्याच्यावरती 2 धावा. सोनूकडे क्षमता आहे या मॅचला पुढे नेण्याची, परंतु स्विचिटसाठी प्रॅक्टिस सेशनमध्ये देखील जास्त भर देणारा खेळाडू आहे सोनू आणि अनेक स्पर्धांमध्ये रिव्हर्स स्विचिटने चांगल्या चांगल्या गोलंदाजांना हतबल करण्याचं काम तो करत असतो. फुलटॉस बॉल मिस टायमिंग फटका. कॉटन बॉलचा चान्स. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. शुभम शेलार न्यूमॅन इंटर झालाय. फलंदाजीमध्ये अजून बरेचसे खेळाडू येणे बाकी आहे, परंतु सोनूकडनं झालेला हा डाऊन परफॉर्मन्स आजच्या मॅचमध्ये. बॅटची एज घेतली, परंतु चेंडू झाला डीप फाईन लेग क्षेत्राच्या अगदी एरियामध्ये. चेंडू ग्लान झालाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो, तिथनं 2 धावा कंप्लीट. फोर रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. दत्ता
गवारी या ठिकाणी पंचाच्या भूमिकेत. फिरोजी शेख सर आपण पाहतोच कैलेक पंचाच्या भूमिकेत. पंचांची आपण पाहिली असेल तर एक अतिशय जबरदस्त कामगिरी स्पर्धेमध्ये. सर्वच डिसिजन आपण पाहिले योग्य प्रतीने पाहायला मिळालं असताना आतापर्यंत 4 धावा. फुल टॉस बॉल आहे इनसाइड आउटचा फटका. क्लासिकल कॉपी बुक टिपिकल कॉपी स्टाईलने फटक्याला सजवला चेंडू सीमा पार चौकार. आणि कॉपी बुक स्टाईलने फटक्याला ग्लान्स केलं आणि जबरदस्त फुल टॉस बॉलला कन्वर्ट केलं. चौकारासाठी 4 धावा. षटपूल करण्याचा प्रयत्न मिस्तामी फटका क्षेत्रक्षक डाऊन द बॉल येण्याचा प्रयत्न कॅच ड्रॉप. परंतु सिंगल धावेने कंप्लीट. अक्षय पाटील चेंडूकडे पाहत राहिले. 9 रन्स 9 धावा इथनं आहेत. षटक पहिलं कंप्लीट झालंय. तब्बल 18च्या सरासरीने 9ची सरासरीच गाठायची आहे आणि ते योग्य सरासरीपर्यंत संघ सध्या पोहोचलाय. नवीन गोलंदाज पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवर रुशान पाहतोय. आज या टीमचा रावण संघामध्ये नाहीये. डॉट बॉल इथनं आलाय. अजय मांझे इथनं येत आहेत कारण त्यांची ऍक्शन लगेच समजून येते. वेलकम अजय मांझे. शॉफल होऊन खेळण्याचा प्रयत्न क्रॉस बटेट फटका. लाजवाब फटका आलाय परंतु क्षेत्रक्षक तिथनं डाऊन द बॉल एका टप्प्याने चेंडूला उचललाय. फेकी झाले तद्वरती 2 धावा. अक्षय पाटीलचा हा लेझी अप्रोच पाहायला मिळतो या मॅच मध्ये. आई गावदेवी स्पोर्ट्स सावरली संघ इथनं इंटर झालाय. अजय मांझे अँड कंपनी. इथं हेलिकॉप्टर उडालं. वा जबरदस्त फटका. चेंडू थेट सीमारेषा बाहेर लँड होईल. षटकार. शुभम शेलार टिपिकल शॉट त्याच्या बॅटमधनं आणि ट्रेडमार्क आहे हा फटका. त्या बॅटमधनं षटकार आला. जबरदस्त हा फटका पाहायला मिळाला. समोर देखील फोर्स केलं तिथं क्षेत्रक्षक डाऊन द बॉल. इथनं देखील सिंगल धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक 18 रन्स. अजून इथनं धावा करायचा आहे तब्बल 17 धावांची आवश्यकता. इथे फुलटॉस बॉल होता परंतु अगदी यशांचा मधोमध सापडला फलंदाज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अंगलट आणि फलंदाज बाद.
पहा आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती ट्रेडमार्क शॉट, चेंडूला पाठवले थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार. सागर हिंदोलेच्या बॅटमधून आलेला हा षटकार. सागर हिंदोले ज्या ज्या मैदानावरती जातो त्या त्या मैदानावरती षटकारांची धडी लावत असतो. तोच फटका त्याच्या बॅटमधून आला आणि षटकार आलाय. चोवीस धावा झाल्यात आणि 12 बॉलमध्ये 11ची आवश्यकता. सागर इंदोले त्याच्या बॅटमध्ये षटकार. अनेक मैदानावरती 6 बॉल 6 षटकार ठोकण्यासाठी विक्रम त्याच्या नावावरती आहे. इथे समोर फोर्स केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, शतक जज करेल परंतु त्याचा मस्तक पे दस्तक, चेंडू सीमा पार, षटकार शुभम शेलार. इथे देखील क्षणपूल करण्याचा प्रयत्न, पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. विकेट किपर देखील लेझी अप्रोच पाहायला मिळाला, देताना देखील सिंगल धावा लिया. 31 रन्स 31 धावा. 4 धावांची आवश्यकता इथं असेल. 10 बॉल 4 ची आवश्यकता इथं पाहायला मिळते. परत निपुरतो नेक्स्ट मॅच कोणता संघाचा सामना असेल आमच्यापर्यंत पोहोचवा. इथे पहा समोर हॅमट केला, चेंडूचा सीमा पार, षटकार. सागर हिंदोलेचा ब्रँड प्रस्थापित करणारा षटकार. सागर हिंदोले षटकार किंग म्हणून वडपे संघासाठी प्रचलित खेळाडू आहे, परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय फलंदाज आणि गोलंदाज मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळत असतो, परंतु या मॅचमध्ये ज्याने 4 झेल मिळवल्या या मॅचमध्ये